मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि अधिकृत फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने क्यूआर कोड ओळखपत्र वितरण मोहीम सुरू केली आहे। या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी कशी होणार आणि त्याचा फेरीवाल्यांना नेमका काय फायदा होणार याबाबत आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांच्याशी खास बातचीत केली आहे। पाहूयात। माझ्यासोबत मुंबईचे उपमहापौर संजय घाडी जे आहेत। सर, काय सांगाल की अनधिकृत फेरीवाल्यांची जी होते त्याच्यामध्ये तोडगा निघाला आहे, क्यूआर कोड डिस्ट्रीब्यूट झाले, किती डिस्ट्रीब्यूट झाले, त्यांनी काय योजना केली? मुंबई महानगरपालिकेतर्फे 94,435 हे नोंदणीकृत फेरीवाले आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, ज्यांनी 2014ला मुंबई महानगरपालिकेच्या लायसन डिपार्टमेंटकडे आपला अर्ज केला होता। अशा 94,435 विक्रेत्यांना आपण लायसन्स द्यायचं आता म्हणजे क्यूआर कोडचे ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 26 तारखेपासून ही ओळखपत्र देण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सन्माननीय ऋतुताई तावडे, आमचे सर्व नगरसेवक, आम्ही स्वतः आमच्या स्वहस्ते आम्ही ही मुंबईतील वॉर्डमध्ये जाऊन आम्ही हा जे आमचे फेरीवाले आहेत त्यांना हे क्यूआर कोडचं ओळखपत्र हे अशा प्रकारचं आपण आहे पाहू शकता, हे आपण त्यांना दिलेले आहे। या 94,435 पैकी 25% जे फेरीवाले आहेत ते अजून फिजिकली आलेले नाहीत। कदाचित ते उपलब्ध नसतील किंवा उशिरा येतील, या मुंबईत नसतील, त्यामुळे आले नसतील। ते देखील आल्याच्या नंतर त्यांना देखील अशा प्रकारचे ओळखपत्र दिले जाणार आहे। या अधिकृत फेरीवाल्यांना आपण ओळखपत्र दिल्याच्या नंतर टाउन वेंडिंग कमिटी जी आहे, पथविक्रेता समिती जी आहे, त्याचं गठन होणार आहे। त्यांची जी निवडणूक झाली होती त्यांचा निकाल देखील खूप वर्ष न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ठेवून दिला होता, आपण थांबवून तो देखील त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्या फेरीवाल्यांचे प्रतिनिधींची निवड देखील त्या याच्यामध्ये झालेली आहे। काही थोड्याच महिन्यामध्ये या अशासकीय संस्था ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी घेऊन ह्या मुंबई शहरामध्ये विभागवार पथविक्रेत्या समितीचं गठन होईल आणि त्याच्यानंतर ही समिती ठरवेल की मुंबई शहरामध्ये कोणता विभाग हा फेरीवाला विभाग असेल आणि कोणते विभाग हे फेरीवाला झोन नसतील, अशा प्रकारचे नियोजन हे करतील आणि त्याच्यानंतरच हे अधिकृत फेरीवाल्यांना आपण त्यांचं कायमस्वरूपीचं स्थान त्यांना दिले जाईल। तर काय सांगाल, जेव्हा क्यूआर कोड देऊ किंवा त्यांना जागा अलॉट करू, कशा प्रकारे मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल, एक आपण फक्त अनधिकृत फेऱ्यांचं कुठेतरी आळा बसेल का? निश्चितपणाने अनधिकृत फेरीवाल्यांवरती आळा बसेल याच्या माध्यमातून, कारण ज्या वेळेला आपल्याला अधिकृत फेरीवाले आपण आयडेंटिफाय केल्यानंतर बाकीचे ज्यांच्याकडे अशा प्रकारची क्यूआर कोडचे ओळखपत्र नसतील ते फेरीवाले अनधिकृत फेरीवाले म्हणून समजले जातील आणि मुंबई महानगरपालिका न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर जी कारवाई करायची ती कारवाई करेल। सर, काय सांगाल, जूनचा महिना संपत आलाय, पाऊस थोडासा कमी दिसतोय, काय उपाययोजना येणाऱ्या काळात EMC मार्फत करण्यात येईल? थोडी चिंताजनकच बाब आहे। आता हा जून महिना संपत आलाय, जुलै महिना तर येईल। आपण सगळेजणच पावसाची वाट पाहतोय। खरं तर 6 जून किंवा 7 जूनला दरवर्षी पाऊस येतो। हा एक महिना पावसाच्या विना गेलेला आहे आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे जे तलाव आहेत त्या तलाव क्षेत्रामध्ये आता जेमतेम 6 ते 7% पाणी एवढंच राहिलेलं आहे शिल्लक आणि याच्यावरती पर्याय म्हणून आपण आता भातसा धरण आहे आणि दुसऱ्या धरणांमधून आपण जो आपला राखीव कोटा असतो तो राखीव पाण्याचा कोटा मुंबई शहरासाठी आपण वापरायला सुरुवात केलेला आहे। त्यामुळे हा ऑगस्टच्या 14 किंवा 15 तारखेपर्यंत मुंबईला आपण सुरळीतपणाने पाणी पुरवठा करू शकतो। ही सगळ्याला देवाला आपण सर्वांनीच प्रार्थना करूया आणि मीही करतो की ह्या जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस या महाराष्ट्रामध्ये पडू देत, आमची जी धरणं आहेत ते तुडुंब भरू देत। त्याचप्रमाणे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला देखील आपलं पीक पिकवण्यासाठी पावसाने वरून राजाने कृपा करावी, अशा प्रकारची मी देखील प्रार्थना सर्व मुंबईवासियांच्या वतीने करतो। सर, सेकंड ऑप्शन आपल्यासाठी काय आहे? समजा पाऊस जर आता समजा उशीर झाला तरी त्याच्यापूर्वी आपण ऑप्शन तयार केलेले, आपण समुद्राचं पाणी जे खारं पाणी ते गोडं करण्याचं देखील आपण निविदा मंजूर केलेली आहे। त्याचे काम सुरू होईल, परंतु ते
अंमलात येण्यासाठी खूप एक 2-3 वर्ष तरी लागतील. त्यामुळे आता ते लगेच काही होणार नाही. दुसरा राहिला आपल्याकडे पर्याय तो कृत्रिम पाऊस पाडण्याचा. त्याच्या दृष्टीने देखील मुंबई महानगरपालिका विचार करू शकते. हे पर्याय आपल्याकडे आहेत. आपण आता जवळजवळ 7 STP सिवरेज प्लांट आपण त्याच्या म्हणजे मलनिःसरण वाहिनीतून जाणारं पाणी आपण चांगलं करून शुद्ध करून ते पिण्याच्या व्यतिरिक्त आपण वापरण्यासाठी आपण ते वापर करू शकतो. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनाने आणि आम्ही देखील त्यांना सांगितलं की मुंबई शहरामध्ये या जमिनीखाली जो पाण्याचा साठा आहे, उदाहरणार्थ विहिरी आहेत आपल्याकडे, काही बोरवेल्स आहेत, यांची दुरुस्ती करून त्यांच्या ज्या काही पाणी आहे त्यांची चांगली क्वालिटी मेंटेन करून या नागरिकांना ते पाणी आपल्याला साठा उपलब्ध करून देता येऊ शकतो का, याच्या दृष्टीने देखील आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. आणि त्या दृष्टीने वॉर्डच्या माध्यमातून विहिरी ज्या त्यांना माहिती आहेत किंवा ज्या माहीत नाहीत, ते लोकप्रतिनिधी आमच्या नगरसारखे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांच्याकडून याची माहिती घेऊन या विहिरींची दुरुस्ती, त्याचं पुनर्जीवन करून हे पाणी देखील मुंबईकरांना वापरण्यास योग्य आपण देऊ शकतो, अशी देखील तयारी चालू आहे. सर काय सांगाल मुंबईकरांना कशा प्रकारे तुम्ही आवाहन कराल की पाण्याचा वापर कसा करावा? बघा, मुंबईकरांना आता खरोखर हात जोडून सांगायची पाळी आलेली आहे. किंबहुना मुंबईकरही सुज्ञ जनता आहे आमची. त्यांना कळलं आहे की पाण्याची परिस्थिती काय आहे. 10% आपण आता सध्या कपात करून देखील आपला पाणी पुरवठा होतो, तरी देखील आपण काटकसरीने पाण्याचा वापर करायला पाहिजे. मी स्वतः किंवा आपल्यासारख्यांना पण देखील अनुभव येत असेल की आपण आवश्यकतेपेक्षा पाण्याचा दुरुपयोग करत असतो. ज्या वेळेला आपल्याला हात धुवायचे असेल त्यावेळेला आपण नळ चालू करूनच ठेवतो आणि ते पाणी आपलं वेस्ट होतं. काही स्लम विभागामध्ये तर पाहतो की पिण्याचं पाणी भरून झालं की आपल्या घराच्या भिंती, आजूबाजूचा परिसर पाण्याने धुतात. तर असं करू नका. आपल्याला जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढंच आपण नीट वापरा, अशा प्रकारची मी मुंबईकरांना विनंती करतो. हे होते उपमहापौर संजय घाडीजी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया.